नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे। तुम्ही हे जे सर्टिफिकेशन बघितलं ना सुरुवातीला, हे सर्टिफिकेशन आहे JAIIB ज्युनियर असोसिएट ऑफ इंडियन IIB असलं कसलं तरी आहे पुढे। हे मी 2022 मध्ये केलं होतं। 2022 मध्ये केल्यानंतर याचा माझ्या आयुष्यामध्ये काय काय बदल झाले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। मित्रांनो, हे सर्टिफिकेशन कोण करू शकतं तर हे सर्टिफिकेशन एकतर IIBFचे मेंबर करू शकतात किंवा IIBFचे नॉन मेंबर्स करू शकतात। मेंबर कोण लोक असतात? जे लोक कुठल्याही बँकिंग फायनान्शियलमध्ये काम करतात। दादा ग बस ना, काय शांत हो जर। हां, तर मित्रांनो, जे कुठल्याही बँकेमध्ये काम करतात किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये काम करतात, मग ती कोऑपरेटिव्ह बँक असो, पब्लिक सेक्टर बँक असो किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक असो, त्याच्यामध्ये जे लोक काम करतात ते IIBFचे मेंबर बनू शकतात। आणि जर त्याच्यामध्ये काम करत नसतील तर ते नॉन मेंबर म्हणून ह्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात। या परीक्षेचा उपयोग काय तर मित्रांनो, याच्यामध्ये ना 3 सब्जेक्ट राहतात। ह्या परीक्षेमध्ये मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस 3 सब्जेक्ट होते। मला वाटतं आता 3 किंवा 4 सब्जेक्ट असतील, याच्यापेक्षा जास्त सब्जेक्ट इथे नसतात। परंतु बँकिंगबद्दल डिटेल माहिती तुम्हाला जर शिकायची असेल, बँकिंग काय आहे हे एकदम व्यवस्थितरित्या जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हे सर्टिफिकेशन करू शकता। जे लोक बँकिंगमध्ये ऑलरेडी काम करतात त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेशन खूप उपयोगी आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो, जर पब्लिक सेक्टर बँकेमध्ये तुम्ही काम करत असाल किंवा तुम्ही जर कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या बँकिंगमध्ये काम करत असाल तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा पगार वाढतो या सर्टिफिकेशनने। तुमचा म्हणजे एक इन्क्रीमेंट, 2 इन्क्रीमेंट काही लोकांना भेटतात। म्हणजे CAIBला 2 इन्क्रीमेंट आणि JAIBला 1 इन्क्रीमेंट, एवढं इन्क्रीमेंट तुम्हाला ही परीक्षा पास केल्याने भेटतं। त्याच्यानंतर तुम्हाला प्रमोशन जर यायचं असेल तर प्रमोशनमध्ये सुद्धा ह्या परीक्षेचा फायदा होतो। तर असे भरपूर सगळे फायदे आहेत। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, याचा फायदा असा आहे की जे तुमची अंडरस्टँडिंग आहे, जे तुमची कन्सेप्ट आहे बँकिंगची, ती क्लिअर होते। म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्या 3 विषयामध्ये इतक्या कन्सेप्ट दिलेल्या असतात। ह्या सगळ्या कन्सेप्ट जर तुम्ही शिकले ना तर तुम्ही बँकिंग म्हणजे परिपूर्ण झाले तुम्ही बँकिंगसाठी। याच्यात ॲडव्हान्सपणा जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यात अजून पुढचे सर्टिफिकेशन आहे, परंतु आज आपण फक्त याच्यावरतीच बोलू। त्याच्यानंतर हे सर्टिफिकेशन कोणासाठी आहे आता हे तुम्हाला मी सांगितलं। याचे फायदे काय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। याचे तोटे काय आहेत तर मित्रांनो, हे सर्टिफिकेशनचे 3 पुस्तकं येतात, एवढाले पुस्तकं येतात। ते पुस्तकं वाचण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप प्रिपरेशन करावी लागते, त्याच्यासाठी तुम्हाला टाईम द्यावा लागतो। आणि जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्ही जर कुठेतरी काम करत असाल तर तुम्हाला तुमचा वर्क लाईफ बॅलन्स सांभाळणं खूप अवघड होतं। तर ते सांभाळून तुम्हाला ह्या सर्टिफिकेशनसाठी जावं लागतं। तर ते जर तुमच्याच्याने होत असेल तर तुम्ही नक्की हे सर्टिफिकेशनसाठी प्रयत्न करू शकता। त्याच्यानंतर ह्या सर्टिफिकेशनचा फायदा असा आहे की तुमच्या कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर होतात। म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न आला बँकिंगमध्ये किंवा तुमच्याकडे अशी कुठली तरी डिफिकल्ट सिच्युएशन आली तर तुम्ही ती सिच्युएशन एकदम इझिली हँडल करू शकता। तर हा त्याचा फायदा आहे। फीज मित्रांनो, या सर्टिफिकेशनसाठी जर फीजचा विचार केला आपण तर ज्यावेळेस मी होतो बँकिंगमध्ये, मी ज्यावेळेस हे केलं सर्टिफिकेशन पास 2022 मध्ये, त्यावेळेस याला 4000 रुपये फीज लागायची। परंतु जर तुम्ही पास झाले तर तुमची सगळी फी तुमची बँक परत करते, तुमची बँक तुम्हाला रिइंबर्स करते। तर हा याचा बेनिफिट आहे। म्हणजे तुम्ही 0 रुपयामध्ये हे सर्टिफिकेशन करू शकता जर तुम्ही कुठेतरी काम करत असाल तर। आणि जर तुम्ही नॉन मेंबर असाल, तुम्हाला बँकिंग शिकायची असेल तर मग तुम्हाला ती फीज तुमच्या पॉकेटमधून बिअर करावी लागेल। त्याच्यानंतर एकतर तुम्ही पास झाले की तुम्हाला तुमची इन्क्रीमेंट पण मिळतं आणि तुम्हाला तुमची फीस पण परत मिळते। तर हा खूप मोठा, सगळ्यात मोठा करण्यामागचा फायदा आहे। तर हे तुम्ही करू शकता। ह्या फायदा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे सर्टिफिकेशन करू शकता। त्याच्यानंतर ह्या सर्टिफिकेशनचा फायदा कोणी करावा म्हणजे कोणी करायला पाहिजे हे ज्या माणसांना हे फायदे पाहिजे ते लोक हे सर्टिफिकेशन करू शकतात। आणि ज्यांना जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहेत परंतु जे सेल्फ मोटिवेटेड आहेत, आता चला माझ्यासारखे काहीतरी करायचं, हे लोक पण करू शकतात। यांना ना रिइंबर्समेंट मिळते, म्हणजे त्यांच्या ज्या फीज आहे, ज्याचे पैसे त्यांना लागलेले ते कोर्स क्लिअर करण्यासाठी, तर ते पैसे मिळतात परत।
परंतु पगारामध्ये काय याच्यामध्ये काही फरक पडत नाही, कारण तो फक्त पब्लिक सेक्टर आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या लोकांमध्ये कळतो. आता माझे जे मित्र आहेत काही पब्लिक सेक्टरमध्ये त्यांचे पगार वाढले, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये त्यांचे पण पगार वाढले, परंतु मी हे केलं पण माझा रुपया याच्यामध्ये फरक पडलेला नाही आहे. जो पगार मला येत होता, जो ॲन्युअली वाढतो तेवढाच आहे, त्याच्यामध्ये काय रुपयाचा कॉन्ट्रीब्युशन नाही आहे या सर्टिफिकेशनचं. नॉलेज तुमचं वाढेल, परंतु तुम्हाला मॉनिटरी बेनिफिट जे आहे ते याच्यातून मिळणार नाही. तर तुम्हाला जर असं ह्या कंडिशनवरती जर तुम्ही ओके असाल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि पास होऊ शकता. तर मित्रांनो, स्टडी जर कशी करायची असेल तुम्हाला तर याची पुस्तकं भेटतात, ती त्यांच्या वेबसाईटवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. पुस्तकं घरी येतात, वाचू शकता. याशिवाय वेगवेगळे पोर्टलसुद्धा आहेत जे कोर्सेस चालवतात ह्या परीक्षेचे, तिथून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. खूप म्हणजे डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही जर डेली वर्किंग असाल तर तुमचे जे रेग्युलर नॉलेज आहे त्याच नॉलेजवरती हे एक्झाम असते आणि एकदम सोपी आहे. मी दिली होती, मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच पास झालो आणि तुम्ही सुद्धा अटेम्प्टमध्ये पास होऊ शकता. जर तुम्हाला सुद्धा पास व्हायचं असेल तर अप्लाय करा. आता ह्या वर्षी येईल ही एक्झाम. वर्षामधून 2दा एक्झाम कंडक्ट करतात आणि दोन्ही अटेम्प्टमध्ये तुम्ही देऊ शकता. आणि याच्यासाठी समजा तुम्ही फेल झाले तर तुम्हाला पूर्ण फीसुद्धा भरायची गरज नाही आहे. फर्स्ट 2, 3 असे काहीतरी अटेम्प्ट पण मिळतात आता, म्हणजे तुम्ही रिपिटेटिव्ह अटेम्प्ट पण देऊ शकता. तर अशी सगळी प्रोसेस आहे. आय होप तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि परत आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि हसत खेळत राहा. बाय.